पावसाळी कांदा म्हणा म्हणजे रिस्की पीक होणं. उळे जताडापासून तर लागवड काढणीपर्यंत किती खर्च येईल आणि किती उत्पन्न येईल यानी शाश्वती नाही. त्यामुळे शेणा पावसाळी कांदा कोणी लागवड करत नाही. पण मित्रसोन आपली मुरमाड जमीन भगवानने आपली चांगली जागावर राही करेल छे, डोंगरना माथा आपण बसाडेल छे. त्यामुळे पाणी कमी राहस पण पावसाळी कांदा एकच नंबर येस. तर मित्रसोन याला आपण काय करेल छे, आपला कांदानं लाल कांदानं उळे छे. तर भर पावसात आपण या कांदानं जे अतिरिक्त पाणी होतं ते काढ टाकं. तुमले खरंच सांगस मित्रसोन, मी आजपर्यंत जेवढा बी आहे करेल छे त्यांना मग पावसाळी कांदाले मी जास्त खर्च करत नाही. हाई तुमले आज सांगस आणि सकाळी तेच सांगसू. याले मी ना बुरशीनाशक मारस ना कीटकनाशक मारस. जवळ माले वाटस बुवा की जवळ पावसाळी कांदा नाही सरस पिरियड सरस आणि नंतर रांगडा कांदा येस. त्या टाईमला एखाद वेळेस रोग पडण्याचे चान्सेस जास्त राहणार. त्या टप्पाले आपण फवारणी करतस. ते बी एक बुरशीनाशक कीटकनाशक यानावर काही करत नाही. आणि जास्त खर्च काय म्हणजे मी बराच मार्केटसमा गयतू. नामपूर मार्केट, सटाणा मार्केट, अजून बराच मार्केटसमा जवळ कांदा गिजास. जवळ शेतकरी त्यासनी व्यथा सांगतस की 2 एकर लायल होतं 10 क्विंटल निघणं, 5 एकर लायल होतं 20 क्विंटल निघणं. अक्षरशः त्यासना खर्च सांगतस ना. तर तो टाळेबंद लावणं फार कठीण शे. फक्त एक कांदा पावसाळी कांदा जुगार शे. ज्यांना वावरात जर कधी पावसाळी कांदा छान येत असेल त्यांनी करायला काही अडचण नाही शे. मित्रसोन आहे आपलं कांदानं रोपा आता इतका पाणी पडणार तरी काही प्रॉब्लेम नाही शे. आणि तुम्ही म्हणत होशात यानावर आहे पाणी का बरं शे, तर हाई दव येतच हाई काही दड नाही शे. हे जे अतिरिक्त पाणी येस ना तवळ ते म्हणजे थेंब थेंब दिसतस, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रसोन तुमले कसे वाटस कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहावासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करी घ्या, भाऊले सपोर्ट करा. तर मित्रसोन अजून एक खूप दिवसपासून प्रयत्न करायनो हो, फॉलोच करता नाहीत तुम्ही. फॉलो करी घ्या, सबस्क्राईब करी घ्या. धन्यवाद.